एक रणझुंजार असणारे दोन्ही संघ आहेत, पण हे क्रिकेट बेस्ट ऑफ द बेस्ट असेल. याच्यात तीन भारी काही शंका नाहीये, तीळभर देखील. बघूया काय होतं आता. बॉलिंग मारला गौरव. तर जर जसं की आपण बघता या मॅचकडे दोन्ही टीम्सकडे हाय फाय खेळाडू आहेत. बॉलिंगचा तोफखाना, बॅटिंगचा परफेक्ट टायमिंग खेळणारे शॉट्स, चांगले खेळाडू, इमर्जिंग प्लेयर्स, ग्रेट प्लेयर्स आणि ग्रेट मॅच आहे. काय बात आहे. काय बघू आता मॅचमध्ये काय होतंय. पहिल्या चेंडूवर येते पहिली धाव. श्री गणेशानं मग नक्कीच होतोय पहिल्या धावेने. एक धाव येते मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर. पुढील चेंडू समोर टाकला आणि समोर चेंडूला काय पनिश केलंय, काय डिलिव्हर केलंय, बघूया काय होतंय. आणि नक्कीच 4 4 4 4 आणि 4 धावा. क्या बात आहे. काय फटका सजवला होता. क्या बात आहे. काय फटका होता. डोळ्याची पारडं फेडणारा फटका. पुढे जर नक्कीच पुढ्यात जर चेंडू टाकाल तर तुम्हाला भुगतावं लागेल आणि तेच केलंय फलंदाजाने. राजदीप, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. म्हणते सर आज जे आपण फटकेबाजी आपण बघताय की रब्बर बॉलला कसं पनिश करावं आणि याची क्षमता, मग तुमच्याकडे प्रॉपर मला वाटतं की टायमिंग असला पाहिजे, प्लेसमेंट असला पाहिजे, तर तुम्ही काय करू शकता. आणि असे एक फलंदाज आहेत. व्हॉट अ ग्रेट 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 बॅटिंग. पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला टायमिंग शिवाय पर्याय नाही. चेंडू वेगात येतो बॅटवर, फक्त तुम्हाला जागेवर उभं राहायचं नाहीये, तर चेंडूच्या मागे येऊन प्रॉपर त्याला झाला पाहिजे संगम बॅट आणि बॉलचा. आणि ज्याला जीवनातलं टायमिंग कळलं, क्रिकेटचं टायमिंग कळलं, त्याचा प्रवास यशस्वी झालाच. हो नक्कीच. आणि त्याचा टायमिंग देखील पुढे देखील चांगला असेल, म्हणजे त्याचा प्रवास. हो बंटी सर, जसं पावसाळी क्रिकेट आपण पाहतो की वेगवेगळ्या ऍक्शन्स तुम्हाला करावे लागतात. बॅटची ग्रीप थोडीशी हार्ड पकडावी लागेल तुम्हाला. फिल्डिंग करताना तुम्हाला इंजर्ड नाही व्हायचं याची देखील दक्षता घ्यावी लागेल. म्हणजे भरपूर काही आहे शिकण्यासारखं. फील्डमध्ये ऑन फील्ड तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हालाच माहिती पाहिजे, मग तुम्ही चांगले क्रिकेटर म्हणून उदयमुक्त होऊ शकता. हे देखील एक वर्णन असेल. पण आत्तापर्यंत मला वाटतं की एकाची देखील बॅट सुटली नाही आहे, तर हे देखील शिकतायत. आणि नक्कीच कोचेस त्यांना सांगत असतील, लेजंड खेळाडू त्यांना सांगले पावसामुळे तुम्हाला कसं खेळायचं आहे ते. क्या बात आहे. आता मात्र कमबॅक. गौरव देखील म्हणतोय जरी बॅट्समॅन चांगला असला, एक चौकार मला लागला, कमबॅक करण्याची क्षमता माझ्याकडे देखील आहे. तेच करतोय आपल्या एक चांगल्या गोलंदाजी. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय गौरव. आता मात्र चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या 2 पोहोचते ती 5 रन्स, 5 धावा दाफलकावर. चालू असलेला सामना क्वार्टर फायनल, उपांत्यपूर्व फेरी. क्वार्टर फायनलचे अनेक सामने आपण पाहिले. क्वार्टर फायनलचा अजून एक सामना आपण पाहतोय, इंडिया वर्सेस मला वाटतं की ऑस्ट्रेलियाचा क्वार्टर फायनल सामना 2011 वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिला होता. क्या बात है. ओह व्हॉट अ ग्रेट शॉट. अजून एक हाय 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 अँड हँडसम हिट. पण आता मात्र दिशा थोडीशी हुकल्यामुळे 2 धावा भेटतील. पण सर आपल्याला हे पाहायला देखील मजा येते की बॉल जेव्हा उंच आकाशात जातो तो लँड कुठे होतो हे देखील बघण्यासारखं असतं. म्हणजे आपले हृदयाचे ठोके धड 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 वाढत असतात. 2 जातात का 4 जातात का 6 जातात हे देखील शेवटच्या पॉइंटवर कळतं आपल्याला. पण पुढे टाकलेले चेंडू आहे, फुलरलँड डिलिव्हरी आहे, स्लॉट मध्ये बॉल आहे, मग का नाही मारणार. हा बघा, याला म्हणतात वेल बॉल. शॉर्ट ऑफ लेन, दुसरी घेणारा चेंडू, आणि अशा चेंडूला खेळणं मुश्किल आहे. एक षटक पूर्ण, धावसंख्या धबलक्यावर 7 धावा, बिनबाद 7. आइए मान लीजिए. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 7 रन. 7 रन पहले ओवर की समाप्ति के बाद. दूसरा ओवर लेके आएंगे गेंदबाज. पहले ओवर में हुआ है 7 रन. चैलेंजर पहले बल्लेबाजी करता हुआ, टॉस जीता था उन्होंने, पहले बल्लेबाजी का स्वीकार किया है. देखना होगा, पहली मैच में भी बड़ा लक्ष्य रखा था 42 रन का, वो मैच चैलेंजर ने आराम से जीत लिया था. अब देखना होगा ये
क्वार्टर फाइनल का ये मुकाबला है। ये यहाँ से सेमीफाइनल में प्रवेश होगा। दोनों ही टीमों में से जो भी टीम जाएगा वो। उद्धव नए गेंदबाज, इस बार गैप में खेला है। फील्डर वहां पर था तैनात। 1 रन का इजाफा, बहुत ही अच्छा। निगाह पहले ही जमा के रखी थी उन्होंने गेंद पर और बेहतरीन अंदाज से खेला है सिंगल्स के लिए। 1 रन का और इजाफा होता हुआ। उद्धव गेंदबाजी करेंगे। इस बार बढ़िया खेला है, बहुत ही अच्छा बल्लेबाज, पर फील्डिंग उतनी अच्छी। फील्डिंग की जान है, मैं तो कहूँगा बहुत ही बढ़िया फील्डिंग की है। कोई रन नहीं। इसको रवि भी रुका हुआ। उद्धव फिर एक बार गेंदबाजी करते हुए। बढ़िया गेंदबाजी, समय डिक्लेजर में जाता हुआ 1 रन। योगेश्वर का इशारा, बढ़िया एम्पायरिंग करते हुए, बहुत ही बेहतरीन एम्पायरिंग उनके माध्यम से। उद्धव फिर एक बार गेंदबाजी करेंगे। बढ़िया गेंदबाजी की अब तक। फिर एक बार डिक्लेयर जोन में जाता हुआ 1 रन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, कोई आजादी नहीं दी है, बड़े स्ट्रोक नहीं लगाने दिए है इस बार उदय ने। और जिस तरह की उसकी पहचान है गेंदबाजी की, जो क्षमता है, उनकी काबिलियत है, वही दर्शाई है उदय ने। स्टंप टू स्टंप गेंद पर रखा है उन्होंने, कोई आजादी नहीं दी अब तक। मजा आता है सेकंड बाज को देख के। उद्धव दूसरा ओवर है प्रगति पे। पहले ओवर में हुए थे 7 रन। अब तक बढ़िया गेंदबाजी की है उद्धव के माध्यम से। इस बार कारपेट स्ट्रोक खेला है बहुत ही बेहतरीन अंदाज से। लेग साइड में खेल के 1 रन और मिलता हुआ, 1 रन का और इजाफा होता हुआ। अंतिम गेंद अभी 11 रन, स्कोर बढ़ता हुआ 11 रन। अंतिम गेंद दूसरे ओवर की। उद्धव तैयार है गेंदबाजी के लिए। इस बार दिशा से बढ़ के यहां पर वाइट बॉल का इशारा, 1 रन का और इजाफा होता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 12 रन। चैलेंजर पहले बल्लेबाजी करता हुआ, दूसरा ओवर है, स्कोर हुआ है 12 रन। इस बार खेलना चाहते थे, ठीक तरह से गेंद को पढ़ नहीं पाए, सीधा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले का अनहोनी किनारा लगा और गेंद गई फील्डर के पास। एम्पर का इशारा और आउट। भाग के रन वहां पर जहां पर लेना है वहां पर भाग के आपने रन नहीं लिया है और रन आउट होते हुए आएंगे अब। ये नियम अलग है। अगर धावसंख्या धाबलकावर 12 धावा, जर चेंडू अडकला तर घोषित, परिवर्तितून मैदानात आला तर धावा धावून काढायच्या। हा सरळ सोपा नियम आहे। त्यामुळे ही धाव घोषितच केली नव्हती, मनातच ठरवलं आणि ठरवलं ते घडलं नाही। फलंदाज, मुख्य फलंदाज माघारी, स्वप्नील माघारी।
2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 12 रन। तीसरा ओवर लेके आएंगे गेंदबाज अनस, नए गेंदबाज तीसरा ओवर लेके आएंगे। पिछले मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, उनके बदौलत उन्हें मैन ऑफ द मैच से सम्मानित किया था। देखना होगा इस समय किस तरह की गेंदबाजी करते हैं। क्षमता और काबिलियत है अनस में, उन्होंने पिछले मैच में दिखाया भी था। देखना होगा वही ले पकड़ते या नहीं। इस मैच में काफी दारोमदार रहेगा उन पर। गेंदबाजी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, उतना ही अच्छा तालमेल, उतनी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। जहां पर एक रन नहीं था वहां पर एक रन बनाया, तो इशारों ही इशारों में एक रन चुरा लिया मैं तो कहूँगा। और यहाँ पर एक दूसरे का इशारा बहुत मायने रखता है। आप दूसरे बल्लेबाज को इशारा देते हैं तो आपका इशारा स्वीकार करता है, तो उनमें एक रन बढ़ जाता है। तो सही सोच मैं तो कहूँगा दोनों ही बल्लेबाज की। अनस फिर एक बार तैयार है, गेंदबाजी करेंगे। इस बार बल्ले का अनहोनी किनारा लगा, गेंद गई, 1 रन का और हुआ इजाफा। तो इक्के दुक्के चल जाता है, यहाँ पर इक्के दुक्के कोई मायने नहीं रखते हैं। तो यहाँ पर कहीं ना कहीं बांध कर रखा है अनस ने, और जिस तरह की छाप छोड़ी थी पिछले मैच में वही ले पकड़ी है इस समय। तो कुछ हद तक बहुत ही बढ़िया गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। सराहना करनी होगी इस गेंदबाज की, प्रशंसा करनी होगी इस गेंदबाज की। ओहो हो, क्या गेंदबाजी है। तालियों से सम्मानित होता हुआ ये गेंदबाज चकमा देता है बल्लेबाज को, कोई आजादी नहीं देता है बल्लेबाज को। तीसरा ओवर है और क्या डाल रहा है ये गेंदबाज। तारीफ करे इतनी कम इस गेंदबाज की मैं तो कहूंगा। इस बार खेला जरूर है, देखना होगा। योगेश्वर का इशारा 2 रन का, तो इस 2 रन के साथ स्कोर और बढ़ता हुआ 16 रन। तीसरा ओवर है प्रगति पे, स्कोर हुआ है 16 रन। तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है अब तक अनस ने। इस ओवर की 2 गेंदें अभी भी शेष है यहाँ पर, और जिस तरह की 4 गेंदें डाली है बहुत ही बेहतरीन। 2 रन तो डिक्लेरेशन में गए, सिंगल्स करके, एक डॉट बॉल डाला और ये 2 रन अनस। फिर एक बार डिक्लेरेशन में जाता हुआ 1 रन, एक रन बहुत मायने नहीं रखता है। चेहरे पर नूर अनस के होना ही चाहिए, क्योंकि बहुत अच्छी गेंदबाजी की है आपने। इसको बढ़ता हुआ 17 रन, 17 रन। तीसरा ओवर है प्रगति पे और स्कोर हुआ है 17 रन। फिर एक बार बल्ले का अनहोनी किनारा लगा, गेंद गई फील्डर के पास। जब तक गेंद फील्डर के पास पहुंच के थ्रो होए, 1 रन का और इजाफा। तो तीसरा ओवर हुआ यहाँ पर समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 18 रन। अब बची हुई 6 गेंदों पर किस तरह का प्रहार करते हैं दोनों बल्लेबाज, क्या रणनीति अपनाते हैं ये देखना होगा। बंटी सर क्या मायने रखते हैं, यहाँ से 18 रन हुए हैं 3 ओवर में, तो इस 6 में कम से कम कितने रन होने चाहिए। इतने बड़े मुकाबले में अच्छी गेंदबाजी के बदौलत प्रसाद 11 ने बल्लेबाजी के ऊपर लगाम कसी, पैरों में बेड़ियां डाली, उनको खुलकर खिलकर खेलने का मौका नहीं दिया। अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी करेंगे तो आपको फल मिलेगा विकेट के रूप में। अच्छी बात होती है कि आपको ये जो गेंदबाज था अभी अनस, ये हर गेंद के बाद टॉवेल से गेंद को ड्राई कर रहा था। वो क्यों नहीं आपने कहा रबर बॉल ड्राई करोगे तो ग्रिप मिलेगी, तब गेंद घूमने वाली है। ये बात पता होनी चाहिए। तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 18 रन। अब चौथा ओवर लेके आए हैं ओमकार, 18 रन हुए हैं 3 ओवर की समाप्ति के बाद, 18 रन। बघा प्रत्येक खेळाडू टावेल ठेवतो आपल्याकडे, हा पहिला संघ आहे ज्याला कळतं पावसाळी क्रिकेटमध्ये महत्व काय ते। हा फ्लिक इन एअर, पायातला चेंडू फ्लिक केलाय, फ्लिक विथ द रिस्ट। बहुत ही अच्छा फ्लिक शॉट मारा हुआ यहाँ पर, 2 रन का इजाफा और होता हुआ। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 20 रन।
तो यहाँ से गेंदबाज को टारगेट बनाना होगा, ये अंतिम ओवर में कुछ टारगेट बनाना होगा। ओहो हो, ये बहुत ही बढ़िया गेंद, इसको ठीक तरह से नहीं पढ़ पाए और बोल्ड डांडी गुल जिसे हम कहते हैं। तो ये ओमकार में ये ताकत है, यॉर्कर लेन गेंद को ठीक तरह से नहीं पढ़ पाए बल्लेबाज, और यहां पर वापस आना होगा पवेलियन में उन्हें। तो पहली गेंद पर 2 रन गए, उसके बाद ऐसा लग रहा था शायद ये गेंद बाद दबाव में आएगा, परंतु नहीं, कमबैक किया है बल्लेबाज को बोल्ड करके। ओमकार फिर एक बार, और इस बार अपने अंदाज से खेला है, 2 रन का और इजाफा होता हुआ। ऐसे 2-2 रन बहुत मायने रखेंगे आपके लिए। बाईस रन इसको बढ़ता हुआ, चौथा ओवर है प्रगति पे। फिर एक बार खेलना चाहते थे, बल्ले का अनूठी किनारा लगा, पहला रन तेज लिया है, दूसरे के लिए भागना चाहते हैं और देखना होगा, नहीं जहां पर 2 था, जहां पर 1 था वहां पर 2 नहीं हो सकता है। यहां फील्डिंग की ताकत है प्रसाद 11 की, आसानी से रन आपको नहीं देंगे। 2 गेंदे अभी भी शेष है। तर फलंदाजाला एक पारितोषिक आहे। 2 चेंडूंमध्ये 2 षटकार मारले तर सिद्धार्थ अमित केणी यांच्याकडनं 202 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है, क्या बात है, क्या बात है, ही तर सुरुवात आहे। नक्कीच डिजिटल आहे, डिजिटल नाही, कॅश प्राइज आहे 202 रुपये। क्या बात है, 2 चेंडूवर 2 षटकार, 202 रुपये, 202। आकडा वाढेल नंतर, अजून मॅचेस बाकी आहे बंटी सर, बघूया काय होते आता। हे तर त्यांचं प्रेम आहे, नक्कीच असलं पाहिजे। क्या बात है। सिद्धार्थ अमित केनी के हाथों से धनराशि मिलेगी आपको। 2 गेंदों पर 2 छक्के, यानी कि 2 षटकार मार ले तो 202 रुपए की धनराशि। ओमकार फिर एक बार, इस बार बढ़िया फील्डिंग और एक रन आउट होता हुआ वापस पवेलियन में आता हुआ। तो मैंने पहले ही कहा था प्रसाद 11 की ताकत है फील्डिंग की, आसानी से रन नहीं देंगे ये। चैलेंजर ने जो पहले मैच में 42 का लक्ष्य रखा था, तर केडी साहेब भले आता पारितोषिक गेलंय, पण असंच तुम्ही प्रेमभाव तुमचा ठेवा आणि नक्कीच खेळाडूंवर जे तुम्ही पारितोषिक लावून त्यांचं समर्थन करतायत असंच चालू ठेवा, नक्कीच तुम्हाला त्यांचं फळ नक्कीच भेटेल। धन्यवाद केडी साहेब आपलं, थँक्यू, धन्यवाद। इस बार अंतिम गेंद पर खेला है, देखना होगा योगेश सर क्या कहते हैं। 1 रन डिक्लेयर जोन में जाता हुआ 1 रन। तो यहां पर पहला इनिंग समाप्त हो चुका है। 25 रन बनाया है और जीतने के लिए 26 रन चाहिए। तो ये छोटा सा लक्ष्य जरूर है, परंतु यहां पर कमबैक कर सकते हैं, क्योंकि छोटे से लक्ष्य में भी आप जीत सकते हैं। ये क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। हम कहते हैं छोटा लक्ष्य कोई मायने नहीं रखता, परंतु गेंदबाजी और फील्डिंग अच्छी हो तो छोटे से लक्ष्य को भी जीता जा सकता है। नवगढ़ स्पोर्ट क्लब के बहुत ही बढ़िया इवेंट, मैं तो कहूँगा यहाँ पर सराहना करनी होगी नवगढ़ स्पोर्ट क्लब के पदाधिकारियों की, जिन्होंने यहाँ पर यह आयोजन किया है। कल से आज तक मैं देखते आया हूँ, बहुत ही बढ़िया आयोजन, विश्वसनीय, दर्शनीय और लाजवाब आयोजन देखने आया हूँ। प्रसन्न पाटिल की मैं सराहना करूँगा, जो स्कोरर की भूमिका निभाते हुए बहुत ही बढ़िया स्कोरिंग करते हुए 1-1 रन हमें बताते हुए कि किस तरह से 1 रन हुआ है, किस तरह से विकेट गया है। 26 तो त्याच्या लेखणीमध्ये जादू है। तो यहाँ पर देखने को गया तो प्रशांत पाटिल की भी हम प्रशंसा करेंगे उनकी, उन्होंने बहुत ही
बढ़िया स्कोरिंग किया है आज के दिन। और हमारे एम्पर की हम बात करेंगे। तर परत एकदा ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आहे त्यांच्या आपण नावं घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण पाहतो या स्पर्धेला एक भरारीची कामगिरी दिली आहे आणि नक्कीच एक आगळं वेगळं आयोजन ज्यांनी घडून आणलंय त्यांचा परत एकदा आपण आभार मानूया. मी आभार मानतो विशाल वैथी यांचं. विशाल वैथी फोटोग्राफी देखील करतात ते, त्यांचं देखील एक चांगला हातभार लागलो या स्पर्धेला. त्याचबरोबर स्टार साऊंड सिस्टमचे कल्पेश पवार यांचं देखील अभिवादन की त्यांनी देखील या टुर्नामेंटला एक चांगला सपोर्ट आणि एक चांगला आधारस्तंभ म्हणून जे काम करतात. त्याचबरोबर वास्तुशूल बिल्डर्सचे डेव्हलपर्स आदरणीय सन्मान्य श्री विजय वसंत वैथी साहेब त्यांचा देखील खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर माझी माऊली कृपा यांचेच आपण पाहतो आदरणीय सन्मान्य समीर तांदील साहेब यांचा देखील खूप खूप आभार. कारण की आपण बघतो की प्रॉपर जर क्रिकेट भरवायचं असेल तर हातभार कसा लावा आणि प्रयत्न कसे चालू ठेवावे याचं उदाहरण म्हणजे हे आमचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व. खूप खूप आभार त्यांचे. विशाल वैथी साहेब, कल्पेश पवार साहेब, विजय वैथी साहेब आणि त्याचबरोबर समीर तांडेल. तर जाऊया चालू मॅचकडे लगेचच. तर बंटी सर नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेट देखील एक भरारीची उंची घेतोय हे देखील आपण पाहतोय. तर टार्गेट असेल 26 धावांचा. पहिला चेंडू मला वाटतं डॉट बॉल गेला. पहिला चेंडू डेड बॉल होता. 4 षटकामध्ये 26 स्ट्राईक एंडला धडाकेट 5 फलंदाज. स्वप्नील पुढील चेंडू. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. चेंडू थोडासा आतमध्ये आणला होता आणि काय कट केला. पावसामुळे रबर बॉल कट करणं हे देखील एक कलामकता असले आणि ही दाखवले गोलंदाजांनी. क्या बात आहे. व्हॉट अ ग्रेट 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 बॉलिंग. सुंदर गोलंदाजी स्वप्नील. आणि बॉलिंग मार्कला आदित्य. हे कॉन्टेस्ट बघण्यासारखं असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. क्वालिटी विथ क्लिअरिटी. पुढील चेंडू थोडासा हाय 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 उडवलाय. बघूया काय होतंय. जसं की बंटी सर देखील म्हटले की तुम्ही तुमचे स्ट्रोक्स उंच खेळा. उंच खेळला तर नक्कीच आकाशाला गवसणी घेतली तर नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊ शकतो. एरियल शॉट्स खेळा हेच करतात फलंदाज. क्या बात आहे. 2 धावांनी धाव फलक खुलते. स्वप्नील मॅन इन फॉर्म. बघूया काय होतंय पण दोन्ही संघ 2 धावा 2 रन्स डिक्लेअर. पुढील चेंडू. अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी. असा काही संगम असं काही म्हणणं गोलंदाजाचं. आम्ही देखील मॅच सोडणार नाहीये अशी करामत आम्ही करून दाखवू शकतो. क्या बात आहे. आत्ता मात्र कॉन्टेस्ट रंगलाय. तर बंटी सर जसं की खेळपट्टी आहे तर मला वाटतं की खेळपट्टी कधी गोलंदाजा प्रेमात पडले तर कधी फलंदाजा प्रेमात पडले हे देखील तुम्ही पहा. म्हणजे वन साइड कॉन्टेस्ट होत नाहीये. बॅट्समॅन पण कॅपिटलाइज करतात आणि बॉलर पण चांगले प्रत्युत्तर करतात. दोघं चांगले कॅपिटलाइज करतात. क्या बात आहे. काय क्रिकेट आहे. मुंबई क्रिकेट मनसून क्रिकेटचं स्वप्न खेळाडूंचं. आम्हाला मॅच जिंकायची आहे. काही होऊ दे आम्हाला ही टुर्नामेंट जिंकायची आहे. दरम्यान चेंडू आपण बघतोय 3 चेंडू 2 धावा. व्हॉट अ ग्रेट 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 मॅच. पुढील चेंडू. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही आला नाही. थोडासा ऑफसाईडच्या दिशेने स्वीप केला. आपण बघूया पंचांचा इशारा येतोय योगेश पाटील सरांचा. इट्स डिक्लेअर झोन. 1 रन डिक्लेअर झोनच्या रूपात येतोय. 1 धावाने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या मात्र 3 झाले. 4 चेंडू 3 धावा. टार्गेट असेल 26 धावांचं. ठाण्यातले दोन्ही दिग्गज संघ आपण पाहतोय. हो आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू केला आणि बघूया 2 आणि 2 धावा. एरियल शॉट्स. क्या बात है. चेंडू आपण पाहतोय 5 बॉल 5 धावा. 5 बॉल्स 5 रन्स. 26 टार्गेट आहे. 26 टार्गेट आहे. 5 बॉल 5. हो हो हो. हे चेंडू आपण पाहतोय हाताळणी थोडीशी मला वाटतं की ओ हो 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 इथे काय घडतंय.
थोडंसं तुम्हाला पडावं लागेल, झडावं लागेल, पण पडून तुम्हाला परत उठावं लागेल. इथे मात्र व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 1, 2 धावा. तर बंटी सर, जसं की आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये आपण पडतो झडतो, पावसाळी क्रिकेट आहे, थोडंसं सांभाळून तुम्हाला खेळायचं आहे. इंजर्ड तुम्हाला मॅचमध्ये व्हायचं नाही आहे. जे काय करायचं तुम्हाला मैदानामध्ये थोडंसं सफल रीतीने करायचं आहे. हे देखील पाहणार का असेल, पण नक्कीच फायटिंग क्रिकेटर्स आहेत आणि क्रिकेटरचं खरं रूप म्हणजे आम्ही फाईट करत राहू शेवटच्या मुवमेंटपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत. बघूया आता काय होतंय. पुढील चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्क, जसा फटका खेळला, आपल्या अनोख्या अंदाजाने सलामी दिली, एक फ्लॅशबॅकचा शॉट होता मी म्हणेन, आणि 2 धावांनी धाव फलक पुढे जाईल. तर हेच चित्र असेल दोन्ही फलंदाजांचं. क्या बात आहे, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. काय फलंदाज स्टान्स होता, काय टायमिंग होती, काय ऍक्शन होती त्याची. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होतं मैदानामध्ये. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धाव फलकावर. क्या बात आहे. तर मला वाटतं अजूनही उर्वरित 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 17, टिट फॉर टॅट, जसाच तसं प्रत्युत्तर, अशी मॅच आहे. काही होऊ शकतं. मॅच बघत राहा, मॅच पाहत राहा, मॅचचा आनंद घेत राहा. पंचांच्या भूमिकेत योगेश पाटील सर आणि लेग अंपायर आपण बघतोय राजेश सर असतील. 18 बॉल 17 पाहिजे, 18 बॉल 17. तर केणी साहेबांचा अजून एकदा पारितोषिक आलंय फलंदाजाला. 3 चेंडूवर 3 षटकार, 201 रुपयाचं पारितोषिक लागोपाठ. व्हाईट बॉल, भाविक अमित केणी यांच्याकडनं 202चं पारितोषिक. 3 चेंडूवर लागोपाठचे 3 षटकार मारा आणि 202 रुपये आपल्या खिशात घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया काय होतं आता. पहिला बॉल मला वाटतं वाईड होता. 10 रन्स. हो 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 हो. तर केडी साहेब, मला असं वाटतं की बॉल थोडासा आता स्किट होत आहे. फलंदाजाला बॉल थोडासा पेसी होत आहे, पण नक्कीच क्रिकेट हे तुम्हाला वातावरणानुसार नाही तर तुमच्या क्वालिटीनुसार तुम्हाला खेळावं लागेल, असं काही क्रिकेट आहे. तर खेळाडू म्हणतात 2000 लावा, पण मॅच अजून बरोबर ते आहे. नंतर पण होईल. गांधीजी आता नाही, ऑगस्ट पर्यंत लाल रंग आहे, गुलाबी रंग नाही. आणि बंटी सर 2000 नोटा आता बंद झाल्यात, मार्केटमध्ये भेटत नाहीये, त्याच्यामुळे कदाचित केणी साहेबांनी 200 रुपयाचं पारितोषिक लावतात. तर जाऊयात मॅचच्या शेकडे. 2 धावांनी धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 13 धावा धाव फलकावर. 13. क्या बात आहे स्वप्नील. एक तर्फी, एक झुंज. जसं की आपण क्रिकेट म्हणतो, एक खेळाडू जर तुमचा चांगला खेळून गेला ना इनिंग्स, मॅचला तो आपोआप फिनिश करू शकतो जर तो शेवटपर्यंत उभा राहील तर हे स्वप्न असेल स्वप्नीलचं. बघूया काय करतोय तो. हे करामत करण्याची क्षमता आहे. तर आपण पाहिलं तर क्रिकेट दृष्टिकोनामध्ये द ग्रेट मॅन, गॉड ऑफ क्रिकेट ज्याला म्हणतो, सचिन तेंडुलकर जेव्हा लास्टपर्यंत खेळायचा ना, तेव्हा काय प्रेक्षक वर्ग खुश व्हायचे. हे आपलं स्वप्न असतं आणि हे क्रिकेटचं प्रेम आहे. आपले दर्दी प्रेक्षक, त्यांचं खेळाडूंवर असणारं प्रेम. ते मात्र फाईट. 1 बाउन्सरचा इशारा येतोय. 1 बाउन्सर, डॉट बॉल. तर प्रसाद सर, मला असं वाटतं, बंटी सर, मला असं वाटतं की बॉलची ॲक्शन मला वाटतं खांद्याच्या वरतून गेला तर नव्हे, डोक्यावरनं गेला तर नव्हे, असं देखील असेल. तेच बघतात आमचे पंच की बॉल कुठून गेलाय. क्या बात आहे, गुड अंपायरिंग. 9 चेंडूने 13 धावा झाल्यात. पुढे चेंडू शॉर्ट ऑफ द लेंथ होता. बघूया स्वप्नीलचा आपल्या जाळ्यात अडकवण्याचं काम गोलंदाज आतापर्यंत करतोय. क्या बात आहे, गुड बॉलिंग. स्वप्नील टू स्वप्नील असा कॉन्टेस्ट आहे. बॅट्समॅन पण स्वप्नील होता आणि आता बॉलर पण स्वप्नील आहे. हो, आता मात्र शॉर्ट बॉल, पण इकडे बघूया काय होतंय. पंचांचा इशारा का असेल. नो बॉल. यस. क्रिकेटमध्ये मर्यादा, क्रिकेटमध्ये मर्यादित राहणं कशाला म्हटलं पाहिजे. जर तुम्ही मर्यादित नाही राहिला तर नक्कीच पंच तुम्हाला दंडित करतात. नो बॉलनी धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या 15, 15. नो +1. फ्री हिट जरूर असेल. यस. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
परत एकदा शॉर्ट बॉल, मला वाटतं की पवित्र रतलाय. ओहो, यस नो. इथे काय होते बघूया. फलंदाजाला परतावं लागेल. हे क्रिकेटचं कमबॅक आहे, हे क्रिकेटचा दृष्टिकोन आहे. लास्ट मुमेंट पर्यंत आय साईड चांगली ठेवली आणि नक्कीच एक रनआउटचा फेरबदल आपण पाहिला आणि विकेटचं पतन. बंटी सर काय म्हणाल? आता काय म्हणणार, हे क्रिकेटचं दुर्दैव आहे. फ्रीडच्या चेंडूला एकच विकेट मिळते, रनआउट, आणि फलंदाज झाला रनआउट. फ्रीडचा चेंडू आहे, अशी तशी विकेट नसती मिळाली, फक्त धावचीत मिळाला असता आणि तो धावचीत झाला. हो बंटी सर, नक्कीच. आणि विचारशक्ती तुमची चांगली पाहिजे. फ्री हिटला तुम्हाला माहिती आहे की रनआउट द्यायचा नाही, तरी तुम्ही रनआउट देताय, तर ही देखील विचारशक्ती तुमच्याकडे पाहिजे. अति आत्मविश्वास येस घातक असतो, घातक. येस. अति आत्मविश्वास कधी कधी घातक बनतो. हो सर. टार्गेट जवळ आहे, लक्ष समोर आहे. हा झेल आहे. आई ग, हो. खेळ सोडलाय कोणाचा? मॅन इन फॉर्म स्वप्नीलचा. अशा तुम्हाला क्लोज चान्सेस घ्यावे लागतील, मिस चान्सेस घ्यावे लागतील जर तुम्हाला कमबॅक करावं असेल. पण इथे मात्र झेल सुटतोय. अरे कॉल कुणाचा, झेल कुणाचा? कॉल कुणाचा, झेल कुणाचा? कॉल कुठला होता? मागे वळून झेल पकडण्यापेक्षा पुढे आलेला खेळाडूंनी झेल टिपला पाहिजे. हा स्क्वेअर लेगचा कॅच, शॉर्ट कव्हरचा खेळाडू का गेला? झेल सोडा, मॅच सोडा. येस, कॅचेस फिर मॅचेस. बंटी सर, मला असं अजून काय क्रिकेटचे इतिहास आहेत. मला असं वाटतं की रोहित शर्माचा कॅच श्रीलंकाच्या एका खेळाडूने सोडला होता आणि रोहित शर्माने हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर केला. 12-9ची मॅच, 12-9चा सामना. 12 बॉल 9. 12-9 बरोबर ठाणे सीएसटी ट्रेन आहे आणि 12 चेंडू 9 धावांचा सामना आला. हो बंटी सर, 12-9ची ठाणे सीएसटी ट्रेन आहे, पण ती लँड बरोबर होईल का? कोणाच्या तर्फे लँड होईल, कशी रुडावळ चालेल आणि प्रॉपर टायमिंग मध्ये पोचून मॅच जिंकता येईल का, हे देखील महत्वाचं असेल, बघण्यासारखं असेल. पण बघू आता काय होतंय. 12 बॉल 9 पाहिजे. ह्याला म्हणतात क्वालिटी क्रिकेट. बघा धावांचं अंतर कसे कमी करावं. तर आता मात्र फलंदाजाला माहिती आहे की मैदानामध्ये 2-2 फटक्या जरी आल्या तरी स्कोरिंगचा जो ग्राफ आहे तो पुढे नेऊन घेण्याचं काम करतात. आणि नक्कीच थोडासा क्वालिटी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजा, कारण की स्वप्नीलला एक जीवदान भेटलं आणि त्याचा कॉन्फिडन्स प्रतिस्पर्धी खेळाडूवर आपण पाहतोय. आणि ग्रेट बॅटिंग. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. 11 चेंडू आणि 6 धावा. अजून एकदा 2 धावा. येस, ग्रेट हिटिंग. क्या बात आहे, काय बॅटिंग आहे. तर अजूनही मला वाटतं की 10 चेंडू आणि 4 धावा फक्त बनवायचे आहेत. मॅचला जास्तीत जास्त घाईत फिनिश करू शकतात का, बघूया काय करतात. पण काय परफॉर्मन्स राहिला मी म्हणेन. प्रसाद 11. हो, इथे मात्र एक धाव भेटेल. पहा, एक संधी तुम्ही सोडला तर मॅचला तुम्ही गमवू शकता. या नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही कुठे बंधनकारक असतात. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. आत्ता मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू असतील 9 चेंडू आणि 3 धावा. हो, फुलटॉसचा मारा. पण इथे मात्र परत एकदा एक धाव भेटेल. यष्टीरक्षाने केलेली चूक आणि एक धाव भेटेल पायच्या स्वरूपामध्ये. इट्स अ बायस. यस, पंच देखील कळवत आहेत योगेश सर. 7 बॉल फक्त 8 बॉल आणि फक्त 2 धावा. हो, ग्रेट फिनिश. मॅचला फिनिश केलंय आपल्या अनोख्या अंदाजाने आणि मॅचला जिंकलं गेलंय प्रसाद 11 या संघाने. आणि तो जाऊन पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. क्या बात आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, वन ऑफ द लेजंड क्रिकेटर आणि आत्ताच आपण
एक चांगली बातमी आपण पाहतोय. वॉर्ड क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य जयंत पाटील सर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच प्रदान करण्यात येईल आणि ही देखील एक चांगली इतिहासात जाण्यासारखी गोष्ट आहे. एक लेजंड प्लेयर एका अशा उभरत्या खेळाडूला इथे सन्मानित करेल. जयंत पाटील सरांना विनंती करतो, प्लीज जरा पुढे यायचं सर. जयंत पाटील सर. बघूया एक लेजंड क्रिकेटर जयंत पाटील सर इथे उपस्थित आहे. त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच प्रदान करण्यात येत आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक खेळणारे क्रिकेटर्स आणि एक चांगलं प्रत्युत्तर म्हणजेच एक चांगलं चित्र आपल्याला पाहायला भेटेल. त्यांच्या हस्ते सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम प्रसाद 11 ओमकार ठरतोय मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे ओमकार.